मध्ये अवकाळी पाऊस झाला त्यामुळे बरेचसे नुकसान झाले शेतकऱ्यांचं. बर वाटतंय का कर्जमाफीचा काय फायदा होतोय? कर्जमाफीचा फायदा अजिबात नाही. शेतीला बाजारभाव भेटत नाही आमच्या, बरोबर आहे. कष्ट खूप करावं लागतंय. शेतकऱ्यांना कोणते पैसे होत नाही, खर्च निघत नाही, काय नाही. मागच्या पिकात उत्पन्न ह्या पिकात घालायचं, हा, हे पिकाचं पुढच्या पिकात घालायचं, पण बरोबर. शिल्लक काहीच राहत नाही आमच्याकडे. आमची कांद्याची परिस्थिती फार बेकार आहे सध्या. यांचे झाले का सगळे पंचनामे? 100% पंचनामे पूर्ण नाही झाले आज. हा, नाही झाले. पण मोदी साहेब म्हणतात फिरू नका. आता सगळं त्यांचं ऐकलं मग घराच्या बाहेर आपण पडायचं ते अवघड. फिरत यार. त्यातून आता शेतकऱ्यांचं बागा रिपेअरिंग करायचं चालले, हा, झाडं पडलेत डाळिंबाची वगैरे, ते बरोबर पण आहे. उभा करायचं चालले, केळी झाडं पडले. प्रत्येक गावाला शेतकी अधिकारी अजूनही महाराष्ट्रातल्या बऱ्याच गावांना नाही, जवळजवळ निम्म्याच गावांना शेतकी अधिकारी आहेत. बरोबर आहे. सगळ्यात शेतकी अधिकारी. दुर्दैवाचा प्रश्न हे आहे की पंचनामे- बऱ्याच गावांना हा, नाही. बऱ्याच गावांना नाही आहे अजून. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे तुमचं पुनर्शी एकदा एलएस मराठी न्यूज चॅनल मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आता आपली वारी मांडुगोन फराटापर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि मांडुगोन फराट्याला एक आदर्श गाव सुरग म्हटलं जातं बरं का. आणि खऱ्या अर्थाने आता माझ्या मते 1 ते 1.5च्या दरम्यान झाला असेल. ऊन भरपूर आहे, तापमान तर प्रचंड आहे, म्हणजे विचारूच नका. आणि उन्हामुळे जनता कोण बाहेर पडत नाही. पण आत्ता सध्या माहिती आहे ना तुम्हाला, ऊन म्हणलं की रसवंती आली. मग म्हणलं चला इथं जनता थंड होण्यासाठी येते, पण मनात किती भावना थंड आहेत का बघूयात, काय परिस्थिती काय नाही मांडुगोन फराट्याची. आणि मग विचारून घेऊया जनतेला काय चाललंय काय नाही. रस तर चांगलाच हो, एकदम ताजा जनता काय म्हणते बघूया. ओ राम राम मंडळी, राम 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 राम. काय चाललंय अध्यक्ष, काय निवांत काय म्हणताय, काय चाललंय? चालली शेतीची कामं तयारी चालू आहे. शेतीची कामं चालू आहेत. काय राव तुमच्या मांडुगोन फराट्याला लईच ऊन आहे राव. आता काय झालं की पाऊस लांबल्यामुळे थोडा उन्हाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. हा, पाऊस लांबल्यामुळं काय म्हणतंय मांडुगोन फराटा? काय आता शेतीची चालू मध्ये अवकाळी पाऊस झाला त्यामुळे बरेचसे नुकसान झाले शेतकऱ्यांचं. बर, त्यातून आता शेतकऱ्यांचं बागा रिपेअरिंग करायचं चालले, हा, झाडं पडलेत डाळिंबाची वगैरे, ते बरोबर पण आहे. उभा करायचं चाललंय, केळी झाडं पडलेत. लय नुकसान झालंय म्हणायचं केळीचं. झालेलं म्हणजे केळी हाताला आणि तोंडात येणार की तवर जाणार म्हणायचं. आहे. डाळिंबाची नुकसान झाली. डाळिंबाचे बी नुकसान झाले. तुमचं आदर्श गाव मानले जातं, आहे का आदर्श गाव? आदर्श गाव आहे आमचं, एक नंबर गाव आहे. बरोबर आहे, हो. बरोबर. मग शेतकऱ्याची नुकसान झाली, पंचनामे वगैरे झाले का नाही? आहे. पंचनाम्याला म्हणजे सुरुवात झालेली आहे आता. कृषी हा. अधिकारी येतात, म्हणजे दत्ता मामा बर्णे यांनी स्वतः फोन करून त्याचे व्हिडिओ क्लिप वगैरे पाहिलेली आहेत, हा, म्हणजे कृषी मंत्र्यांनी सुद्धा दखल घेतलेली घेतलेली म्हणायचं. आहे. बरं, पाणी काय म्हणतंय गावाला? पाणी आहे विमानाचं. लाईटीचं काय म्हणतंय? लाईट बी आहे. लाईट बी आहे. बरं, गावगाडा काय म्हणतोय? गावगाडा काय नाही, व्यवस्थित चाललंय सगळं. व्यवस्थित चाललंय. वातावरण काय म्हणतंय गावाकडे? गावाकडलं चांगलं वातावरण आहे. सध्या लय तापलंय मांडवांचं चांगलं वातावरण. मांडव. बरं, इकडे कांदे वगैरे असते का? हो, भरपूर. काय म्हणते कांद्याची परिस्थिती काय? कांद्याचं जरा तोट्यातच आहे. टोट्यात आहे? ज्याला तोट्यात जायचं त्यांनी कांदा करायचा. ज्याला टोट्यात जायचे त्याला, म्हणजे ज्याला मोठं व्हायचं नाही त्याने कांदा करायचा. कांदा करायचं. बरोबर आहे, बरोबर आहे. किती गोण्या होते काय नो कांद्याचे? होते ना 700-800 गुण होती. आता विकले काय? नाही आहे. किती आता? आता ते नासून निघते ना 200-300. 200-300 निघा. वाटते का कर्जमाफीचा काय फायदा होतोय? कर्जमाफीचा फायदा अजिबात नाही. रस्ते चांगले झालेत राव अध्यक्ष इकडे. रस्ता झाले चांगले, आमची रस्त्याची काही अडचण नाही. फक्त की शेतीला बाजारभाव भेटत नाही आमच्या, बरोबर आहे. कष्ट खूप करावं लागतंय. त्यात आले मागच्या पिकाचं उत्पन्न ह्या पिकात घालायचं, हा, हे पिकाचं पुढच्या पिकात घालायचं, पण बरोबर. शिल्लक काहीच राहत नाही आमच्याकडे. चक्रीवादळाचा बराच फाटका भेटलाय म्हणा. भरपूर पडलेलं आहे. ते केळी बागायतदारांना तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय म्हणा. भरपूर झालेली आहे. बर, भाऊ काय चाललंय, काय म्हणतोय काय नाही निवांत. गावगाडा, काय म्हणतोय? एकदम दादा, सगळ्यांना थंड द्या जरा. थंड होण्या की गाव जरा थंड आहे का इकडे नाही का चांगलं गरम आहे? गरम आहे वातावरण आता. नेते काय म्हणतायत? नेते काय नाही, नेते निवांत आहेत. हा, रस्त्याची कामं कशी आहेत? जोरात आहेत. आरोग्य सेवा काय म्हणते? आरोग्य सेवा एकदम ओके आमची. ओके. हा. काय इथं काय चाललंय परिस्थिती बाकी? पावसाची बरं आमची कांद्याची परिस्थिती फार बेकार आहे सध्या. हा, बेकार परिस्थिती हा. म्हणले मी शेतकरी. स्वतः कांदा एजंट पण काय ना कोणत्या शेतकऱ्याचे पैसे नाही झाले आणि काही नाही झाले वर्षी. हा, आणि एजंट लोकांना तर लय अडचण म्हणा. एजंट लोकांना ते अडचणी. बरोबर आहे, बरोबर आहे. गाडी भाडे सुद्धा निघत नाही. आलो त्यांच्याकडे आलो. येतो. तुम्ही स्वतः एजंट आहेत, पण शेतकऱ्यांचं लय हाल आहे. हाल झाले शेतकऱ्यांना कोणते पैसे होत नाही, खर्च निघत नाही, काय नाही. लाडक्या बहिणीने तर लय हाल केलं म्हणा. लाडक्या बहिणीचे कुणाचे पैसे झाले शेतकऱ्यांचा कांदा घेताय, काय म्हणताय शेतकरी तुम्हाला? काय नाही. शेतकरी फक्त इथून घेऊन जा डोळ्यासमोरून, फक्त इकडे कुठे नेऊन टाका. हा, हा, कारण खराब झालेले कांदे सगळे. बरोबर आहे. म्हणजे मांडुगोन पराठ्याची परिस्थिती. हा, खराबाचं प्रमाण सगळ्यात जास्त. बरोबर आहे. शेतकऱ्यांची सर्वांचीच परिस्थिती. बरं, आरोग्य सेवा काय म्हणते इकडे? आरोग्य सेवा व्यवस्थित आहे. बर, म्हणजे शेतकऱ्याचीच परिस्थिती अवघड आहे राव. राम राम. युवा नेतृत्व आहे, काय चाललंय, काय म्हणते? तब्येत पाणी काय म्हणते? सगळं ठीक आहे.
तर सगळं ठीक आहे. शर्ट चांगलं आहे राव, कडक आहे तुमचं. मग काय पुढारी म्हणतो? म्हणल्यावर कडकच अरे मग पुढारी कडक. बरं काय म्हणताय एकंदरीत गावगाडा काय म्हणतोय? गावगाडा एकदम आनंदात चालय आमचं. आनंदात चाललाय. लय उष्णता आहे तुमच्याकडे, तापमान लय. तापमान लय, आताच बाजारातून आलोय ना, बाजार दिवस आहे आमचा. हा नाही नाही असं बी लय तापमान आहे. बाजार चांगला भरतोय का बाजार? हा, कुठून येतात काय लोक? लोक पार काष्टी तिकडं पाटस, नावरा, हा पिंपळसुट्टी, इनामगाव हा. सगळ्या ठिकाणचे लोक. आदर्श गाव आहे म्हणताय तुमचं? हा, मांडवगण आमचं मोठं गाव आहे, मोठं गाव आहे. तालुक्यातलं 2 नंबरचं गाव आहे. तालुक्यातलं 2 नंबरचं गाव आहे. हो आणि असं 2 नंबरला आहे का शेतीच्या त्याच्या हो, आमचं सगळं शेती पट्टा बागायते. बघायचे? बरं काय अडचण आहे जास्त. सध्या? सध्या आता हे पावसाच आम्हाला पावसाची कमतरता आहे. हा पाऊस काय एकच झालेला आहे हा. आणि ते पण वादळी वाऱ्यामुळे केळीचं, लयच बार आहे. डाळिंबाचं ह्याचं बरंच नुकसान झालंय. हम्म, त्याच्यासाठी आम्ही पंचनामा वगैरे सगळं जे काही आहे ते सगळं शासनापर्यंत पोहोच केलेलं आहे. हम्म. त्यामुळे आमचे म्हणजे फक्त शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मोठ्या प्रमाणात चाललंय. बरोबर. फळबागांचं हो, ज्यांचे डाळिंब होते, केळी होते, तिकडे डाळिंब केळी जास्त असते का? हा 3 आमच्या इकडे जास्त, ऊसाचा एक असतो हा. जास्त, त्याच्यानंतर डाळिंब आणि केळी. बरोबर आहे हो. बरोबर आहे. म्हणजे हंगामी पिकं जास्त असतात हो म्हणायचं. हो. रब्बी पिकं असते तर काही वाटलं नसतं, पण हंगामी पिकं असल्यामुळे जरा जास्त बरं पंचनामे वाटते का फायदा होईल म्हणून? 100% होतात होणार. का पंचनामे केल्या परत पैसे येतात का? हो येतात ना. आम्ही कृषी मंत्र्यांना भेटलो, हा तिथं कटके मॅडम आहेत आदक म्हणून शिरोडला कृषी, हा. त्यांना भेटलो. पंचनामा त्यांनी सांगितले, पंचनामा वगैरे सगळं दिलं, शासनाला पाठवलंय. हा शासनाने सगळ्यांचं एकदा बैठक हे करून म्हणले, निर्णय घेतला की जी आर खाली आला तर आम्ही हा. त्यांना हेक्टरी रक्कम देणार आहे. बरोबर आहे बरोबर आहे. हो. नक्कीच नक्कीच युवा पिढीने जर पुढे आलं तर नक्कीच विकास होतोय. बरं गावात आरोग्य सेवा कशी आहे? आरोग्याची चांगली सुविधा आहे. डॉक्टर डेली असेल हो, डेली गेले ना, चांगली सेवा म्हणायचं, व्यवस्थित आहे म्हणायचं. LS मराठीचा सर्व्हिस त्यासाठी. गावात काय कमी आहे काय नाही, काय म्हणताय, काय चाललंय? ओके. काही नेते पिते कधी येत आहेत का इकडे निवडून गेल्यावर? हो येतात ना. येतात ना, भेटी गाठी होत आहेत का? हो बरं काय म्हणताय, रस्ता काय म्हणतोय? रस्त्याची कामं इथं चांगली वाटते का गतिरोधक पाहिजे होता एखादा, का काय गरज नाही? नाही काय करत हा मग चांगले म्हणायचं, मनातून बोलताय म्हणायचं. म्हणूनच म्हणलं जरा फिरकी गाव पाहुणे. थंड घेतला का? हो घेतलं घेतला ना, म्हणजे गाव चिले गाव म्हणायचे. एकदम छान गाव आहे काय. बरं काय अडचण, पाण्याची काय अडचण? नाही ना, पाणी वगैरे सगळं सुविधा, भीमा नदी Light. वगैरे, लाईट सगळं बरं सगळं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काय म्हणते? हा जिल्हा परिषद एकदम उत्तम. आता हा. शाळेचं वगैरे स्क्रीन वगैरे सगळ्या बसवलेले आहेत. हा शाळेचे म्हणजे सगळ्या सुविधा ओके आहेत. 5वीचा बरं. वर्ग वगैरे चालू झालेला आहे आता, बर. त्यामुळे काहीच अडचण नाही. जिल्हा- महागाई काय म्हणते? आता महागाई स्वस्त आहे, दोन्ही प्रमाणे चालू असतं. काय आता शेतकऱ्यांवर सगळं गाव डिपेंड आहे. बरं लाडका दाजी काय म्हणतोय? लाडके दाजी कोणते? लाडका दाजी सरकारचा लाडका दाजी. अरे काय राव, हा नाही तुमची चूक नाही, तुम्ही कन्फ्युजन. अधिक मास चालू आहे म्हणजे धोंड्याचा महिना चालू आहे, नेमकं लाडका दाजी होणार. झालं का नाही तुमचा धोंडा? झाला सगळं. झालं का नाही? दोंड्याचं काय हा? नोकरी झालं. ओके झाला. काय गळ्यात कुठे, बोटात कुठे? का मोदी साहेबांना फॉलो नाही आता सोन्याचा भाव उतरतात ना, मग बघू. बरोबर. सोनं खरेदी करायला लावलेलं नाही. नाही ना, मग आता खरेदी करा ना, पेट्रोल घ्यायला लावलेलं. बरेचशे सुविधा त्यांनी टाळायचा मग प्रयत्न तुम्ही पाळताय का? केला. पाळायला काय जाऊ, जशी परिस्थिती असेल तसं माणूस वागतोयच की. पण मोदी साहेब म्हणतात फिरू नका. आता सगळं त्यांचं ऐकलं मग घराच्या बाहेर आपण पडायचं ते अवघड. फिरत यात, ते फिरत यात, हा, ते ते- पटते का? ते तिकडे चॉकलेटी भरत यात, आपल्याला म्हणतात तुम्ही फिरू नका. हे पटते का कुठेतरी? खरं सांगायचं, लाजायचं नाही. नाही तसं नाही काय. हा. आता ते पंतप्रधान आहेत, आपण काय हा. बोलणार ते. पण आपण बी सर्वसामान्य जनता आहे ना राव. हा. हा मग आपण कमी का? हम बी किसी से कम नाही असं मनात भावना ना राव. हा. आपण नेत्यांना सत्तेत बसवतोय का नाही? हा नेत्यांना आपणच सत्तेत बसवतोय. मग सत्ता कुणामुळे येते? आपल्यामुळे येते ना. मग कोण मोठे? आपणच ना. जनता आहे, जनता जनार्दन आहे राव, असं नाही. काय चाललंय पाहुणे? तुमचं आहे का चक्रा? नाही. अरे मग नाही. काय म्हणताय, काय झालं? थंड पाणी वगैरे घेतलं. लय गरमीची झळ बसते राव. उष्णता लय. सर्वसामान्यांना झळ बसते का? 100%. आलो सरपंचांकडे जाऊन आलोय मी, परत जातो. काय जनतेला झळ बसते गरमीची? 100%. आणि राजकारण्यांची झळ बसते का? भरपूर. काय म्हणताय सांगा बरं, काय झळ आहे? जी राजकारणी शब्द देते ती पाळत नाही, हा. त्यामुळे जवळ बसतेच ना. बरं आदर्श गाव वाटते का? आदर्श आहे, 100% आहे. विकास वाटतोय का? काय काय बदल झालाय सांगता येईल का? भरपूर बरं झालं. मराठी शाळा व्यवस्थित झाली, आरोग्य विभाग चांगला आहे, हा. रोड पाणी बिणी सगळं व्यवस्थित आहे. पाण्यात रस्ते वगैरे आहेत का? 100% चांगलं आहे. 100%. म्हणजे गाव सुजलम सुफलम आहे. फक्त शेतीने थोडा मार खाल्लाय म्हणायचं, हा, फळबागांनी. त्यांनी मार्क टाकला. बरोबर आहे बरोबर आहे. सरकारने थोडं लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर. कर्जमाफीचं काय वाटते का? फायदा होतोय नाही शेतकऱ्यांना? फायदा नाही झाला.
नाहीच नाही व्हायचा का बरं? झालाच नाही काय बसलेच कोणता वा आता बसते ना, नाही बसले 19च्या नंतर ज्यांनी हे कंटिन्यू नाही केलं त्यांना नाही दिलं त्यांनी. म्हणजे निकष भरपूर लावलेत म्हणायचं. ह्या गावातच 10%च बसलेत फक्त. 10% आणि बाकीच्या 90% काय करायचं? काहीच नाही, शांत बसायचं. म्हणजे कांदे गेले, डाळिंब गेलं, सगळं गेलं. केळी गेले, फळबाग तर सारे उद्ध्वस्त झाले त्या चक्रीवादळाने. आणि 10% मग बाकीच्या शेतकऱ्यांनी काय करायचं? काय नाही, शांत बसायचं. म्हणजे नेत्यांना त्यांना निकष नसतायत, ते आपल्याला असतात फक्त सर्वसामान्य नाही. 100. म्हणजे आता तुम्ही बसताय, म्हणजे ठाकरे गटांची जेव्हा झाली तेव्हा बसले होते, सगळे बसले, तेव्हा बसले होते, पण आता नाही. आता नाही बसले. पण तुम्हाला वाटतं का सरकारने निकष कमी करायला पाहिजे? निकष नाहीच पाहिजे. निकष नाहीच पाहिजे, बरोबर आहे. शेतकऱ्याच्या बाबतीत निकष कशाला पाहिजे? 100. बरोबर आहे, नक्कीच. थँक्यू दादा. निकष नाहीच पाहिजे, खरंच नाही पाहिजे. असू रे, बस. हा हो सरपंच साहेब नमस्कार, काय चाललंय? माझं शेतकऱ्यांविषयीच बोलणं होतं हा बोला बोला बोला. की आता बरेचसे अवकाळी पाऊस झालेला आहे. वातावरण फिरलंय, त्याने तिथे फिरलंय. अवकाळी पाऊस झालेला आहे हा आणि मागे एकदा बर्णे मामांची आम्ही गाठ घेतलेली आहे. प्रत्येक गावाला शेतकी अधिकारी अजूनही महाराष्ट्रातल्या बऱ्याच गावांना नाही, जवळजवळ निम्म्याच गावांना शेतकी अधिकारी आहेत. बरोबर आहे. सगळ्यात शेतकी दुर्दैवाचा अधिक- प्रश्न हा, हे आहे की पंचनामा- बऱ्याच गावांना हा, नाही. बऱ्याच गावांना नाही आहे अजून. म्हणजे आता एवढं मोठं गाव आहे, 20,000 लोकसंख्या आहे गावची, 10,000 वोटर आहे आमच्या गावचा. बरोबर आहे. अजून एक पूर्ण वेळ शेतकी अधिकारी नाही की जो पंचनामा एवढा करू शकतो. 8,400 एकर क्षेत्र आहे आमच्या गावात. बरोबर बरोबर. त्यांनी कुठं कुठं एकटा भागणार आहे, अजून एका गावाला नाही. असे 4-4 गावांना मिळून एक शेतकी अधिकारी. हा आणि ते अधिकारी येऊ तर यांचं चपाट होत सपाट होतंय. कधी येणार, हा. त्याची पाठपुराठा कधी होणार, पंचनामा कधी होणार, पुढं कधी देणार, हा. तर त्या एकट्याला तरी किती बोलणार लोक. बरोबर आहे बरोबर आहे. असा विषय. फक्त माझं म्हणणं आहे की सरकारने पटापट ज्या ज्या गावांना नाहीये किंवा असं आमच्या सारखे अजून आता तालुक्यात जिथं आमच्या सारखे जास्त लोकसंख्या आहे. 3-4 गावच मोठी तालुक्यात, 100 हा. गाव. आम्हाला 2-2 द्या, हा 2-2 दिले पाहिजे. पण नाही तर एक तरी पाहिजे ना. हा पूर्ण कंपल्सरी वेळ. पूर्ण वेळ. कायम तिथे बसून असला पाहिजे. पूर्ण. कारण पंचनामे कसं आहे, निसर्गाची हानी कधी बी होऊ शकते. कधी पण होऊ शकतं. आता एवढी झाले, यांचे झाले का सगळे पंचनामे? 100% पंचनामे पूर्ण नाही झाले आज. हा. नाही झाले. तर आता 2 महिने लागले यांना, एकच अधिकारी. तोपर्यंत शेतकरी विसरून जातोय, त्याचा तो उधार घेतोय कुठून हा. तरी, त्याचा दिवस चालू राहतो. शेतकरी का राजा आहे, बरोबर आहे बरोबर. तो राजा सारखाच राहणार. बरोबर आहे. सरकारच्या तो नादी- माग पळायला मोकळा नाही शेतकरी राजा. Yes. रोज माझा पंचनामा करा रे, माझा पंचनामा करा रे. बरोबर. दोनदा हेलपाटा मारण नाही आले, दिला विषय सोडून. बरोबर आहे बरोबर. म्हणजे एक तरी शासकीय माणूस पाहिजेच नाही. 100% प्रत्येक गावाला पाहिजे. प्रत्येक गावाला पाहिजे. प्रत्येक गावाला बरं 10,000 लोकसंख्या आहे, रोज काही ना काही शेतकऱ्यांचं होत आहे. प्रत्येकासाठी एका व्यक्तीला कवर फोन करणारे माणूस आणि अधिकाऱ्यांनी इथं राहणं गरजेचं आहे खूप ग्राउंड लेवलला. दादांनी सगळ्यात महत्वाचा लाखातला एक मुद्दा मांडलेला आहे. इकडे कोण राहणार आहे? हा साहेब नमस्कार, बोला. मांडवगण फराटमध्ये गावांनी ग्रामपंचायतनी एक 22 एकर क्षेत्र सोलर साठी दिलेले, हा तर त्याचं काम एक स्ट्रक्चर मिनिट उभं मला राहिले. बसू दे. हा, बसा ना. बसा बोला. स्ट्रक्चर उभं राहिलेलं आहे, हा हा तर लाईन चालू आहे त्याची. हा. इथं सबस्टेशन आहे आमच्या मांडवगण मध्ये. त्या लाईनचं काम काही ठिकाणी अडवलं जाते, हा. तर त्याची एक शासनाने माहिती घेऊन ते पुरं केलं पाहिजे. म्हणजे कोणाकोण अडवले जाते? शेतकऱ्या कोण? रोडच्याकडेला कुणी दावा दाखवते, तर हा. ते पूर्ण झाली तर आम्हाला दिवसा लाईट भेटत. हा आता कशी लाईट? आता आम्हाला 1 हप्ता रात्रपाळी, 1 हप्ता दिवसपाळी. बर. आणि बिबट्याचं प्रवण क्षेत्र आहे इथं. हा बिबट्याची म्हणजे इथं पण अडचण आहे. अडचण आहे. 2-3 मुलांना बिबट्याने बर. मारलेले आहे, थोडक्यात म्हणजे घेऊन गेलेलं आहे. हो. त्यामुळे लाईटचं एक तर प्रॉब्लेम भरपूर आहे. आणि सोलर प्लांट एवढा शासनाने मोठा किती 14 का 15 कोटीचा प्रोजेक्ट आहे. 14-15 कोण आहे? बरं केव्हापासून हात केले प्लॅन? 1-1.5 वर्ष झालं 1-1.5 वर्ष. तरी सरकारचं इथल्या स्थानिक नेत्यांचं काहीच लक्ष नाही. लक्षच नाही. हा. 6 महिने झाले स्ट्रक्चर उभे राहिलेत, त्याच्यावरती प्लेटाच बसणार. हा. ते म्हणतात तुम्ही आधी खांब उभे करा सर्वे. कोणी करायचे ते काम? हा, त्यातले ते 70 जनतेने काम करून उभा करायचे का? 70% खांब उभे राहिलेत. फक्त हा. 30%चं काम राहिलेलं हा. आहे. ते पूर्ण करावं ही अपेक्षा आहे सरकारकडून बरोबर आम्हाला. आहे बरोबर. तुम्ही तहसीलदार आणा, कलेक्टर आणा, ते उभे करून घ्या ना. बरोबर आहे. रोड ज्याच्या ताब्यात आहे सार्वजनिक बांधकाम विभाग बरोबर. असेल, त्यांनी त्यांची हद्द दाखवून खांब उभे करून घेतले पाहिजे बरोबर ना. आहे बरोबर आहे. आणि काय होतं, जेव्हा रस्ता होतो तेव्हा तुमचा नकाशा येतोच ना. आधी रस्त्याच्या आधी नकाशा येतो, मग तुम्हाला तुमच्या हद्द दाखवून ते खांब उभा करता येत नाही. हा, हे जनतेने कुणाकडे जायचं? बरं कोणी उभा करायचं? जनतेचं काम आहे का प्लॅन उभा करणं, खांब उभा बरोबर. करणं? आणि अजून एक दुसरं, MSCP खात्याने जे जुन्या लाईन आहेत त्या हम्म. वाऱ्या कावदानामध्ये खांब पडलेत, हे केले, ते उभे करत नाहीत. ते परत का बरं? निधी येतो त्यांना, हा पण ते कुठं वाजवतात ते बी समजत नाही. बरोबर आहे बरोबर. त्यामुळे त्यांचा बी एक आमचा आरोप आहे त्यांच्यावरती, व त्यांनी ती कामं लोकांची केली पाहिजे, ज्याचा बरोबर. अर्ज आहे, मागणी एखाद्या शेतकऱ्याचं वावरात पडला तो काम, मग शेतकऱ्यांनी उभा करायचा का? हा. शेतकऱ्यांनी उभा करायचा का?
शेतकऱ्याचा काय संबंध तिथं उभा करायचा बरोबर ही कामं त्यांनी केली हा. पाहिजे की आमची माफक अपेक्षा का आहे. तुम्ही नुसती पगार घ्यायला येत? बस बस आणि हा. सौर प्लॅनचं काम एक तुमच्या माध्यमातून पुढे न्यावं आणि नक्की, ते त्यांनी पूर्ण करावं. आणि नसेल जमत तर राजीनामे द्या. बस, बस. जनता बघेल काय करायचं ते. ठीक आहे ठीक हा, आहे. आता गोंधळाचा कारभार कशाला कराय? यामध्ये नाही, नक्कीच नक्की दादा, तुमचं सौर ऊर्जाचा आणि लाईटीचा प्रश्न सोडवला जाईल. तर आपलं काय नाही. मित्रांनो, आता आपण छोट्या दादाला एक प्रश्न विचारूया आणि समाप्तीकडे घेऊया. दादा नमस्कार, काय चाललंय? ठीक आहे भाऊ. ठीक आहे, बंद करा चालू द्या, काय नाही. मोटरीवर आहे काय? लाईटीवर. अरे आधुनिक काळात बरं आहे. काय म्हणते महागाई? लई महागाई तर काय महागाई सांगून का फायदा नाही. लय महागाई ना? मग बरोबर आहे. किती धंदा होतो काय दिवसात? आता काय कमी होतंय. हा, कमी होतो. 3-4 3-4 हजार. घरी काय कोण कोण असते? घरी पोरे आहेत, बायको आहे. बायको. बर, घरात तुम्ही एकटेच कमवून. लाडक्या बहिणीचा फायदा झाला का नाही तुम्हाला? कायच नाही. तुम्हाला आली का नाही लाडकी? नाही. अहो, लाडकी बहीण तर गोरगरिबांसाठीच होती ना. नाही दिलं ना. दिलं नाही. बरोबर आहे. तुम्ही अर्ज केलते का? केलंच हा, नाही केले आपण. बर. एक रस बनवा की जा स्पेशल. बस ना. हा, बसतो. बरं, मला सांगा, कस्टमर येणारे काय म्हणतात तुमच्याकडे? काय नाही सर, चांगलंच आहे. महागाईमुळे बोलत असेल. नाही प्लस काय नाही बोलत. बरं, केवढ्याला गरज असेल? 10 रुपये. 10ला. ऊस कडून येतो? इथं कोल्हापूर. कोल्हापूर. बर. इथून का नाही घेत आपल्याशी? नाही इथलं का बरोबर राहत नाही. बरोबर नाही. कुठला ऊस वापरतात? हे ते भाऊला माहिती हा, मोठं. भावाला. बर. म्हणजे 265 वापरतात ना? का भाऊ बघतो? भाऊ बघतो सर. बर. चालतंय. नक्कीच दादा, भाऊ बघतो. आणि गोरगरिबांना खरंच मागायचा खूप अडचण होते. सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. थँक्यू सो मच. LS मराठी छोटा पुढारी विशेष कार्यक्रम पाहत आहोत आपण मांडुगण फराच्यामधून. थँक्यू. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीतील महागणपतीच्या आशीर्वादाने पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावचा आवाज बनवून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी LS मराठीच्या माध्यमातून आम्ही येतोय आपल्या गावी, आपल्या दारी.